सगळ्यांना नमस्कार. माझं नाव निशांत देशपांडे आहे. मी लीड या संस्थेत आलो आहे आणि मी लीड संस्थेचा डायरेक्टर आहे. आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की करांडे इंटरनॅशनल स्कूल या शाळेमध्ये येत्या शैक्षणिक वर्षात लीड बरोबरची शाळेची भागीदारी झाली आहे. तर आज आपण इथे जमलेला आहात तर आपल्याला हे जाणून घेणं गरजेचं आहे की नक्की लीड ही सिस्टीम काय आहे. या लीडच्या सिस्टीममुळं आपल्या मुलाला मुलीला भविष्यात काय काय फायदे होतील आणि एक पालक म्हणून आणि एक मुलगा म्हणून प्रत्येकजण या संस्थेचा कसा बेनिफिट करून घेऊ शकतो. सो आपण थोडंसं स्टार्ट करण्याच्या आधी लीडबद्दल जाणून घेऊया. लीड ही संस्था जवळपास 12 वर्ष जुनी आहे. साधारण 2000च्या आसपास आम्ही स्वतःच्या आमच्या 4 स्कूल सुरू केले. माझ्याकडे स्वतःच्या 4 शाळा आहेत. त्या अक्कलकोट, कुर्डुवाडी, करमाळा आणि चौथी स्कूल जी आहे ती माणगाव येथे आहे, रायगड जिल्ह्यामध्ये. या 4ही शाळा लीडच्या स्वतःच्या आहेत आणि त्या CBSE ॲफिलिएटेड स्कूल आहेत. सो साधारण 2000 पासून स्कूल सुरू झाल्यानंतर पहिले 7 ते 8 वर्ष पूर्णपणे आम्ही आमच्या शाळांमध्ये ही सिस्टीम कशी परिपूर्ण होईल याच्याकडे पूर्ण भर दिला. नॅचरली स्कूल्स लीडचे जे आहेत ते पण थोडेसे ग्रामीण भागात असल्यामुळं काही सुरुवातीला चॅलेंजेस येत होते, पण संस्थेने पुरेपूर वेळोवेळी योग्य ती काळजी घेत ही जी लीडची इंटिग्रेटेड सिस्टीम आहे ती पूर्णपणे परिपूर्ण बनवली. आणि मग साधारण 2013, 14, 15, 16 नंतर कंपनीच्या मनात असा थोडासा थॉट आला की प्रत्येक तालुक्यात जिल्ह्यात लीडला काही स्वतःची शाळा बांधणं शक्य नाही. त्यामुळं आसपासच्या भागांमध्ये जिथे थोडेसे संस्थेचे चालक आहेत त्यांचं विजन खूप छान आहे. जसं आपल्या स्कूलच्या बाबतीत बोलायचं झालं तर गणेश सर आणि श्रीधर सर यांचं आपल्या शाळेच्या बाबतीत, ज्ञानकुंज विद्यापीठाच्या बाबतीत खूप छान विजन आहे की ग्रामीण भागात असून देखील इथला प्रत्येक विद्यार्थी हा शिकून मोठा झाला पाहिजे आणि त्यांनी नॅशनली किंवा काही अंशी ग्लोबली स्वतःचे टॅलेंट्स आणि स्किल्स दाखवले पाहिजे. सो अशा शाळांबरोबर लीडनी भागीदारी करून पूर्णपणे अकॅडमिक सिस्टीम सपोर्ट देण्यासाठी सुरुवात केली. आणि जसं तुम्ही स्क्रीनवर पाहू शकाल साधारण गेल्या 4 ते 5 वर्षामध्ये आजतागायत लीडला जवळपास 400 पेक्षा जास्त शहरांमध्ये शाळा जोडता आल्या. आज भारतभरामध्ये जर पाहिलं तर जवळपास 5000 पेक्षा जास्त स्कूल्स आहेत ज्या लीड बरोबर जोडल्या गेलेल्या आहेत. जशी आपली एक स्कूल आहे करांडे इंटरनॅशनल. या व्यतिरिक्त रोजच्या रोज जवळपास 8 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या लीडच्या सिस्टीममधनं शिक्षण घेतात आणि जवळपास 10 ते 15,000 टीचर्स या माध्यमातून ट्रेन झाले आहेत आणि त्यांचे सुद्धा स्किल्स जे आहेत ते नक्कीच डेव्हलप झाले आहेत. सो थोडंसं पुढं जर पाहिलं आपण तर बरेचसे पालक म्हणून जे तुम्ही तुमच्या मुलाला इथे टाकता, कुठलीही शाळा असेल, प्रत्येक पालकांच्या आपल्या मुलाच्या एज्युकेशनमधनं काही ना काही अपेक्षा असतात. लीडनी जेव्हा पूर्णपणे आपल्या शाळांमध्ये सर्वे केला तेव्हा असं लक्षात आलं की मेनली जर आपण पाहिलं तर पालकांच्या 4 अपेक्षा आहेत की ज्यामुळं ते आपल्या मुलाला किंवा मुलीला इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये टाकतात. सगळ्यात पहिली अपेक्षा जर तुम्ही पाहिली तर एक बेसिक पालकांची इच्छा असते की आपण इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये आपल्या मुलाला घातलंय म्हणजे आपल्या मुलाला किंवा मुलीला व्यवस्थित वाचता, समजून घेता आणि बोलता यायला पाहिजे, ते पण कुठल्या भाषेत, इंग्लिश. दुसरी जर अपेक्षा आपण पाहिली तर मुलगा जसं 6वी, 7वी, 8वी, 9वी, 10वीच्या पुढे जातो तशी पालकांची इच्छा असते की बोर्डाच्या एक्झाममध्ये माझ्या मुलाला किंवा मुलीला खूप छान मार्क आले पाहिजे, त्या दृष्टीने त्याचं शिक्षण होणं गरजेचं आहे. तिसरी इच्छा बऱ्याचशा पालकांची अशी असते की फक्त अभ्यासातच माझा मुलगा पुढे जाता कामा नये, त्यांनी एक कॉन्फिडंट पर्सन म्हणून या जगात वावरलं पाहिजे आणि जे काही बाहेर कॉम्पिटिशन आहे त्याला सक्सेसफुली फेस करता यायला पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची पालकांची अपेक्षा असते माझ्या मुलाचं किंवा मुलीचं एक सक्सेसफुल करिअर व्हावं. मग भले तो स्वतःचा उद्योगधंदा चालू करेल किंवा एखादी सर्व्हिस जॉईन करेल, पण त्यांनी करिअरमध्ये सक्सेसफुल होणं खूप गरजेचं आहे. ह्या झाल्या पालकांच्या मेन 4 अपेक्षा. पण ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या पूर्ण होताना जी जबाबदारी शाळेवर असते, प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर 3 गोष्टींची खूप गरज असते जी शाळेतनं त्याच्या एज्युकेशनमधनंच मुलांना मिळणं खूप गरजेचं आहे. त्यातला पहिला जो घटक आहे तो म्हणजे मुलांचे इंग्लिश लँग्वेजचे स्किल डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. जेव्हा आपण म्हणतो इंग्लिश लँग्वेजचे स्किल तेव्हा त्यांचं लिसनिंग स्किल सुधारणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यांना व्यवस्थित करेक्ट शब्द प्रोनाऊन्स करणं, बोलता आले पाहिजे. त्यांचं लिखाण काम सुधारलं पाहिजे आणि त्यांनी खूप वाचन करणंही तितकंच गरजेचं आहे. सो त्यांचा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट हा त्यांची इंग्लिश लँग्वेज डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आहे मॅथ्स आणि EVS जे इंग्लिश व्यतिरिक्तचे महत्त्वाचे सब्जेक्ट्स आहेत ते नुसते रट्टा मारून किंवा परीक्षेपुरता त्याचा अभ्यास करून उपयोग होणार नाही. त्याचे कन्सेप्ट जे आहेत ते लक्षात राहणं मुलांच्या खूप गरजेचं आहे. म्हणजे मग ते बाहेरच्या जगात कन्सेप्ट कसे अप्लाय करायचे याच्यासाठी मुलं
आणि तिसरा जो मुद्दा आहे त्यांचं कम्युनिकेशन, थिंकिंग स्किल आणि कोलॅबरेशन स्किल हे मुलांचे डेव्हलप होणं खूप गरजेचं आहे. सो इन शॉर्ट आपल्या शाळेमध्ये जर अशी सिस्टीम असेल की ज्याने हे तिन्ही गोष्टी आपल्याला रोजच्या रोज टीचिंग लर्निंगमधनं ॲड्रेस करता येतील तर आपण असं समजू शकतो की त्या मुलांचं जे लर्निंग आणि टीचिंग आहे ते अतिशय उत्तमरित्या चालू आहे. पण आता पालकांना एक मोठा प्रश्न आहे, आता मला तुम्हाला सांगायला विचारायला आवडेल. एक वर्ष 2 वर्षापूर्वी जी परिस्थिती अचानक सगळ्यांपुढे आली होती की कोविडमुळे जवळपास 1 ते 2 वर्ष एज्युकेशन किंवा लर्निंगमध्ये खूप मोठा गॅप आला आणि त्याच्यामुळे प्रॉब्लेम असा झाला की शिक्षणाचंच विद्यार्थ्यांच्या ओव्हरऑल खूप नुकसान झालं. थोडंसं जर आपण पुढे जाऊन पाहिलं तर काय त्यांच्या नक्की अध्ययनावर परिणाम झाला आणि हे पालक बरेच जण ॲग्री करतील कारण बऱ्याचशा शाळा ह्या ऑनलाईन चालू ठेवाव्या लागल्या, फिजिकली स्कूल्स बंद होते. जसं पालकांसाठी मुलांसाठी हे आयुष्यात पहिल्यांदा घडलेली घटना होती की मुलांना मोबाईल किंवा लॅपटॉपवरून शिकावं लागतंय, तशीच परिस्थिती अनफॉर्च्युनेटली टीचरसाठी पण होती. कारण कुठल्याही भारतात असो किंवा जगात असो कुठलाही टीचर या गोष्टीसाठी प्रिपेअर्ड नव्हता की उद्यापासून लगेच आपल्याला वेळ आली तर आपण लॅपटॉपवर किंवा मोबाईलवर शिकवू शकू. त्यामुळे या परिस्थितीमुळे जो काही कठीण काळ पालकांना, टीचर्सना, मुलांना फेस करावा लागला त्याच्यामुळं जे नुकसान झालंय त्याच्याबद्दल जर थोडंसं आपण पाहिलं तर असं लक्षात आलं आणि बरेचसे पालक याला नक्की सहमत होतील. जवळपास 92% मुलांची कुठली ना कुठली तरी एक भाषा कमकुवत झाली आणि बऱ्यापैकी जर आपण थोडासा याच्यामध्ये विचार केला तर आपल्याला लक्षात येईल आपल्या बाबतीत जर पाहिलं महाराष्ट्रात किंवा जवळपासच्या एरियाजमध्ये तर ती भाषा म्हणजे दुसरी कुठली नसून इंग्लिश लँग्वेज होती. कारण इंग्लिश ही प्रत्येकाची आपली मातृभाषा नाही. आपली काहींची मराठी असते, हिंदी असेल, गुजराती, कानडी, तामिळ, तेलुगू. इंग्लिश ही मातृभाषा आपली नाही. त्यामुळे ग्रामीण भागात स्पेशली रोजच्या रोज घरी इंग्लिश बोललं जात नाही. रादर मुलगा जरी बाहेर कुठे गेला, बाजारात गेला, दुकानात गेला तरी सुद्धा इंग्लिश कम्युनिकेशन त्याला करता येऊ शकत नाही. जे काय आहे ते पूर्वी शाळेत व्हायचं पण अचानक ऑनलाईनमुळे त्याच्यात खूप मोठा प्रॉब्लेम झाला. थोडंसं जर अजून पाहिलं आपण तर हे लक्षात येईल की नॅचरली मुलांची इंग्लिश लँग्वेज कमकुवत झाल्यामुळे त्यांना तेच भाषेचं काही वाचता येणे डिफिकल्ट झालं आणि अल्टिमेटली लिखाण कामातही पूर्णपणे प्रॉब्लेम झाला. हा जो प्रॉब्लेम होता हा मुलांच्या बाबतीत होता. पण मुलांना जेव्हा ह्या अडचणी आल्या तेव्हा पालकांना नकळत एक वेगळा अनुभव आला की हे ऑनलाईन जे स्कूल चालू आहे त्याच्यामुळे पालकांवर आलेले जे प्रॉब्लेम होते ते असे होते की बऱ्याचशा पालकांना असं दिसून आलं की मुलांच्या शिक्षणात या ऑनलाईनमुळे काही प्रगती होत नाही. आणि दुसरा मोठा चॅलेंज होता म्हणजे या ऑनलाईन प्रकारामध्ये मुलांचं लक्षच लागत नव्हतं. वर्गात भले मुलं बसू शकायची. मग आता याला सोल्युशन काय? याला सोल्युशन असं आहे, लीड ही जी संस्था आहे ज्याने आपल्या शाळेबरोबर करांडे इंटरनॅशनल संस्थेबरोबर आपली भागीदारी झालेली आहे तर आम्ही आता अभिमानाने सांगू शकतो करांडे इंटरनॅशनल आणि लीड यांच्या भागीदारीमुळं एक गोष्ट आपल्या सर्व विद्यार्थ्यांना आणि आपल्या शिक्षकांना आणि आपल्या पालकांना यांना जो फायदा मिळणार आहे तो म्हणजे आपलं स्कूल आता लीडच्या मदतीने 100% कम्प्लीट स्कूल झालेलं आहे. तर एक्झॅक्टली 100% कम्प्लीट स्कूल काय आहे ते आपण आता थोडक्यात पाहूया. आणि लीडची जी सिस्टीम आहे त्याबद्दल आता मी एक छोटासा 2 मिनिटाचा व्हिडिओ दाखवतो. त्यातनं आपल्याला लक्षात येईल की ही सिस्टीम काय आहे आणि त्यानंतर आपण पुढे कंटिन्यू करू. प्रत्येक विद्यार्थ्यासाठी उत्कृष्ट शिक्षण सुनिश्चित करण्यासाठी आम्ही सर्व भागधारकांना एकात्मिक प्रणालीद्वारे सक्षम करतो. आता शाळेत हे कसे जीवनात येते ते पाहू. शिक्षक त्यांच्या शिक्षक टॅबवर 8 योजना आणि शिक्षक संसाधने वापरून प्रत्येक वर्गासाठी तयारी करतात. एका क्लिकवर शिक्षक टॅबलेट ऑडिओ व्हिज्युअल शिक्षणासाठी स्मार्ट टीव्हीशी कनेक्ट होतो. 5 योजना दिल्या शिक्षकांच्या नेतृत्वाखाली गट सराव आणि वैयक्तिक सरावाद्वारे मार्गदर्शन करते. धड्याचा आराखडा कुठेही सूचित करतो. शिक्षक क्रियाकलाप आधारित शिक्षणासाठी लीडद्वारे प्रदान केलेल्या लर्निंग किटचा वापर करतात. युनिट प्लॅनमध्ये विद्यार्थ्यांची समज तपासण्यासाठी लीडद्वारे प्रदान केलेले नियतकालिक प्रमाणित मूल्यमापन असते. शिक्षक भविष्यसूचक टॅबद्वारे किंवा व्हॉइस आधारित एंट्रीद्वारे टॅबलेटमध्ये गुण प्रविष्ट करतात. आमचे तंत्रज्ञान विश्लेषण करते आणि शिक्षकांसोबत उपाय योजना सामायिक करते.
वेळापत्रक लीड प्लॅटफॉर्मवर असल्याने प्रत्येक विषयासाठी दर आठवड्याला एक विचार कालावधी असतो जेव्हा हे उपाय केले जातात. एकदा शिक्षकाने धडा योजनेच्या गृहपाठावर क्लिक केल्यावर लागू असल्यास सराव चाचण्या आणि पुनरावृत्ती लीड स्टुडंट ॲपवर ट्रिगर होतात. विद्यार्थी ॲपवर विद्यार्थ्यांना त्यांचा गृहपाठ, सराव चाचण्या आणि पुनरावृत्ती मिळते. हे त्यांचे घरचे शिक्षण त्यांच्या शाळेशी अखंडपणे जोडते. लॉकडाऊन दरम्यान शाळा ऑनलाईन चालू ठेवू शकतात आणि द्वारे वेळापत्रकानुसार त्यांचे वेळापत्रक व्यवस्थापित करू शकतात. शिक्षक थेट वर्ग शिकवू शकतात किंवा घरच्या घरी असिंक्रोनस लीड टूल वापरू शकतात. विद्यार्थी त्यांच्या घराच्या सुरक्षिततेतून शाळेत तसेच ऑनलाईन वर्गात जाऊ शकतात. त्यामुळे शाळा अखंडपणे चालते. लॉकडाऊन असूनही पालकांना त्यांच्या मुलाच्या शिकण्याच्या प्रवासाचा एक भाग बनण्यास सक्षम करते. ॲपवर उपलब्ध असलेल्या विद्यार्थ्यांच्या अहवालांचा वापर करून पालक त्यांच्या मुलाच्या कामगिरीचे निरीक्षण करतात. प्रत्येक विद्यार्थ्याला कार्यक्षमतेने शिक्षण दिले जात आहे याची खात्री करण्यासाठी आम्ही सानुकूलित ट्रॅकिंग आणि मॉनिटरिंग उपाय प्रदान करतो. प्राचार्य आणि शैक्षणिक समन्वयक एक शैक्षणिक वापरतात जे त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे आणि शिक्षकांच्या कार्यक्षमतेचे रिअल टाइम निरीक्षण करण्यात मदत करतात. शाळा मालक लीड स्कूल मालक ॲपद्वारे त्यांच्या शाळेचे दूरस्थपणे व्यवस्थापन आणि निरीक्षण करतात. अशा प्रकारे तंत्रज्ञानावर चालणारी एकात्मिक प्रणाली शाळांचे रूपांतर करते आणि दृश्यमान शिक्षण परिणाम देते. जसं आपण व्हिडिओमध्ये पाहिलं त्याप्रमाणे एका शाळेचे जे 5 महत्त्वाचे घटक असतात. आपले स्टुडंट्स सगळ्यात महत्त्वाचा घटक, मग आपले टीचर्स, मग आपले पेरेंट, मग शाळेचे प्रिन्सिपल आणि शाळेचे मॅनेजमेंटचे लोक. तर लीड ही अशी एक सिस्टीम आहे की जी या 5ही घटकांना कायम जोडून ठेवते. आणि आता थोडंसं आपण पाहूयात की प्रत्येक घटकाला त्याचा फायदा कसा होईल. सो आपण स्टार्ट करताना 100% कंप्लीट स्कूल नक्की काय आहे ह्याच्यापासून स्टार्ट करूयात. प्रत्येक स्टुडंटला आणि पालकाला लीडच्या माध्यमातून एक मोबाईलसाठी ॲप दिलं जातं की ज्याचा पुरेपूर फायदा ते घेऊ शकतात. ॲप जे आहे लीडचं ते 5 रिजनल लँग्वेजमध्ये अवेलेबल आहे. मराठी, तमिळ, तेलुगू, कानडी, हिंदी आणि इंग्लिश पण आहेच. सो ज्या ज्या पालकांना ग्रामीण भागात राहणाऱ्या भाषेची अडचण असेल तर ते मराठी किंवा त्यांच्या रिजनल लँग्वेजमध्ये त्याचं नक्कीच समजून घेऊ शकतात. आपल्या ॲपवर हसत खेळत अभ्यास होईल अशी सोय दिलेली असते जेणेकरून मुलांना गेम खेळण्याच्या मोडमध्ये हळूहळू इनडायरेक्टली त्यांच्याकडनं अभ्यास करून घेतला जातो आणि त्यांना अनलिमिटेड प्रॅक्टिस करण्याची संधी पण आहे. या व्यतिरिक्त जसं आता मे महिना आता जस्ट गेला, लीडच्या वेळोवेळी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज होत असतात ज्या मुलांसाठी असतात, ज्या ॲपद्वारे मुलं त्याच्यात सहभागी होऊ शकतात जरी शाळा बंद असल्या तरी. सो नुकतंच लीडचं समर कॅम्पही झालेलं आहे आणि या व्यतिरिक्त नॅशनल लेवल चॅम्पियनशिप, वेगवेगळ्या कॉम्पिटिशन्स या ऑनलाईन होत असतात ज्याच्यात आम्ही पालकांना सांगतो की तुम्ही तुमच्या मुलांना प्रोत्साहन द्या आणि पूर्ण भाग घेण्यास संधी द्या जेणेकरून भारतामध्ये जिथं कुठे ही स्पर्धा होते तिथं प्रत्येक लेवलचं एक्सपोजर आपल्या मुलांना मिळेल. अशा प्रकारचं ॲप लीडचं जे आहे ते प्रत्येक पालकाने डाउनलोड करणं खूप गरजेचं आहे. वेळोवेळी लीडकडनं वेगवेगळ्या जे एक्सपर्ट्स आहेत एज्युकेशन सेक्टरमधले त्यांचे ऑनलाईन क्लासेससुद्धा होत असतात की ज्याचा फायदा किंवा ज्याचा डायरेक्ट ॲक्सेस जो आहे तो पालकांना आपल्या ॲपवर मिळतो. हे ॲप जे आहे ते डाउनलोड करण्यासाठी एक बेसिक प्रोसेस आहे ती म्हणजे आपण आपल्या शाळेत जो रजिस्टर मोबाईल नंबर आहे त्यावरनं तुम्ही एकदा OTP सेट करून, वन टाईम पासवर्ड सेट करून तुम्ही त्या ॲपमध्ये लॉग इन करू शकता. ऑनलाईन ॲक्टिव्हिटी सगळ्या त्या ॲपमध्ये असतात आणि या व्यतिरिक्त शाळा सुरू झाल्यानंतर रोजच्या स्कूलमध्ये काय होत आहे याचं सुद्धा एक छोटंसं समरी म्हणा किंवा छोटेसे ग्लिम्स जे आहेत ते पालकांना त्या ॲपमध्ये पोहोचत राहतात कायम. या व्यतिरिक्त त्यांचा अटेंडन्स म्हणजे रोजची हजेरी ती सुद्धा त्या ॲपमध्ये दिसून येते आणि काही जर व्हिडिओज असतील जे एक्स्ट्रा पालक मुलांना दाखवू इच्छितात ते सुद्धा त्या ॲपमध्ये पूर्ण असतात. त्याच ॲपमध्ये पालकांना देखील जेवढ्या काही परीक्षा होत आहेत शाळेमध्ये त्याचे स्कोअर पाहण्याची पूर्णपणे संधी असते. हे झालं ॲपबद्दल आणि ऑनलाईनबद्दल. लीडचा सगळ्यात जास्त जो फायदा होतो तो म्हणजे शाळा सुरू झाल्यावर. सो आता आपली जून महिन्यात जेव्हा शाळा सुरू होईल तेव्हा नक्की वर्गामध्ये ही सिस्टीम कशी चालेल ते आपण शेवटच्या भागात बघूया. वर्गामध्ये ही सिस्टीम चालवण्यासाठी लीडचा मल्टीमोडल डिजिटल दृष्टिकोन ह्याच्यावर आमचा फोकस आहे. सो जसं तुम्ही आज इथं पाहताय तशी क्लासरूम पूर्ण वेगळ्या पद्धतीने डिझाईन आणि डेव्हलप केली जाते.
प्रत्येक क्लासरूममध्ये एक स्मार्ट टी व्ही असतो, जेणेकरून विद्यार्थ्यांना ई लर्निंग किंवा डिजिटल लर्निंगचं जर काही हेल्प करायची असेल तर ती लगोलग टीचर करून देऊ शकतात. आणि या व्यतिरिक्त मुलांचं वर्गात लक्ष राहावं आणि थोडंसं इंटरेस्टिंग वेने शिकवलं जावं, मुलांनी त्याच्यात इंटरेस्ट घेऊन शिकावं, याच्यासाठी वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटी वर्गात कॅरी केल्या जातात, ज्याच्यातनं जे स्लो लर्नर्स आहेत, ॲव्हरेज लर्नर आहेत आणि वीक लर्नर आहेत, फास्ट लर्नर आहेत, त्या सगळ्यांनाच आपल्याला ॲड्रेस करणं खूप सोपं जातं. हा जो मल्टीमोडल डिजिटल दृष्टिकोन आहे त्याच्यासाठी काय काय गोष्टी लीड करणं शाळेला, विद्यार्थ्यांना, टीचर्सना दिल्या जातात. सगळ्यात पहिला आणि महत्त्वाचा भाग म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला इंग्लिश, मॅथ्स, EVS, हिंदी, कम्प्युटर या विषयाची पाठ्यपुस्तकं आणि वर्कबुक जे आहे ते लीडनी स्वतः डिझाईन केलेले आहेत, ती त्या विद्यार्थ्यांना दिली जातात. त्या व्यतिरिक्त स्कूलसाठी एक कंप्लीट ॲक्टिव्हिटी किट पाठवलं जातं, जेणेकरून त्या किटमधल्या मटेरियलचा वापर करून शिक्षक नवीन नवीन ॲक्टिव्हिटी वर्गात करून घेतील. व्हिडिओ, ऑडिओ आणि छापील मटेरियल देखील शाळेमध्ये दिलं जातं, जेणेकरून ई लर्निंगचं जेव्हा लागेल तेव्हा आपल्याला हेल्प करता येते. विद्यार्थ्यांच्या ॲपमध्ये होम प्रॅक्टिस, घरच्या प्रॅक्टिसचा एक ऑप्शन असतो जे विद्यार्थी करू शकतात. स्मार्ट टी व्ही वर्गात आणि या व्यतिरिक्त असेसमेंट क्वेश्चन पेपर सुद्धा विद्यार्थ्यांना म्हणजे परीक्षेचे पेपर हे देखील लीड करणं दिले जातात. अशा या सगळ्या गोष्टी मिळून जो काय आहे तो डिजिटल दृष्टिकोन होतो. आता आपण पाहूयात की नक्की विषयांमध्ये लीड काय वेगळं करेल आणि त्याच्यामुळे फायदा कसा होईल. सो आपण जेव्हा सुरुवातीला सगळ्यात पालकांच्या अपेक्षा पाहिल्या होत्या तेव्हा तुम्हाला लक्षात असेल मी एक गोष्टीबद्दल बोललो होतो की बऱ्याचशा पालकांची ग्रामीण भागातल्या स्पेशली एक अपेक्षा असते, माझ्या मुलाला किंवा मुलीला खूप छान इंग्लिश बोलता किंवा वाचता येईल. आता बरेचसे पालक जे आहेत हे आपले शेतकरी बंधू आहेत. कदाचित काही पालक शिकलेले असतील पण तरीसुद्धा इंग्लिश कम्युनिकेशनमध्ये म्हणावं तितके ते एक्सपर्ट नसतात. त्यामुळे लीडनी हा विचार केला की इंग्लिश हा जो विषय आहे हा आपण थोड्या वेगळ्या पद्धतीनं शिकवावा आणि त्याच्यासाठी एक वेगळा अप्रोच किंवा एक वेगळी मेथड लीडनी डिझाईन केली, ज्याला आपण नाव दिलेलं आहे एल्गा. त्या एल्गाचा फुल फॉर्म आहे इंग्लिश लँग्वेज अँड जनरल अवेअरनेस. त्याच्यामध्ये वेगळं काय होणार आहे, शाळा सुरू झाली, बऱ्यापैकी विद्यार्थी शाळेत आले की सगळ्या विद्यार्थ्यांची एक छोटीशी परीक्षा घेतली जाते. त्या परीक्षेच्या मार्कांच्या आधारे विद्यार्थ्यांची आत्ताची जी काही मेंटल कपॅसिटी आहे, लेवल आहे, ही डिसाईड केली जाते आणि त्यानुसार त्यांच्यावर इंग्लिशचा जो काही वेगळा अप्रोच आहे तो तिथपासून पुढे चालू होतो. कारण सध्या परिस्थिती अशी की एका वर्गात 30 ते 40 विद्यार्थी असतात. प्रत्येक विद्यार्थ्याची समजण्याची कपॅसिटी ही सेम नसते. त्यामुळे सगळ्या विद्यार्थ्यांना एकच पुस्तक दिलं गेलं. काही विद्यार्थी ज्यांना वाचता छान येतं ते पटापट वाचून समजून घेऊन पुढे जातात, बाकीचे विद्यार्थी आहेत ते कायम मागे राहतात. इंग्लिशमध्ये आपल्याला तसं होऊ द्यायचं नाहीये, कारण दुसरा महत्त्वाचा भाग तुमचे मॅथ्स असो, EVS असो, हे देखील विषय आपल्याला शिकायचे कुठल्या भाषेमध्ये, इंग्लिशमध्येच. त्यामुळे आपलं मूळ इंग्लिश जर पक्क व्हायला लागलं तर नॅचरली तुमचे बाकीचे विषय समजून घेण्यात आणि ते शिकण्यात खूप सोपं जातं. त्यामुळं एल्गा म्हणजेच इंग्लिश लँग्वेज जनरल अवेअरनेस, त्याची एक छोटीशी परीक्षा घेतली जाते. मुलांचा लेवल वाईज स्कोर येतो त्यानुसार त्यांना एल्गाची पुस्तकं दिली जातात. आणि अजून इंटरेस्टिंग गोष्ट अशी होते, शाळा सुरू झाली जेव्हा केव्हा एल्गाची पुस्तकं विद्यार्थ्यांच्या हातात जातात, विद्यार्थी शाळेत आले, रोजच्या रोज सुरुवातीला 2 तास सगळे विद्यार्थी हे एल्गाचे लेक्चर अटेंड करतात. एल्गा जे आहे ते पहिलीपासून पुढे चालू होतं. प्री प्रायमरीसाठी एल्गा वेगळा कन्सेप्ट नाही आहे. पहिली ते पुढची जी काही शाळा असेल, तुमची 8वी असेल, 10वी असेल, रोजच्या रोज सगळे विद्यार्थी सुरुवातीचे 2 तास एल्गा शिकतील. ते एल्गा शिकताना तेवढ्या पुरतं विद्यार्थी लेवल वाईज वेगळे बसवले जातात, कारण प्रत्येकाची आकलन क्षमता, रिसिव्हेबल कपॅसिटी ही सेम नसते. तर त्यामुळं एल्गा हा खूप वेगळा अप्रोच आहे. तुम्ही आता इथे जे TV मध्ये पाहताय तेच उदाहरण आहे की मुलांची सायकल जी आहे त्याचा साईज सेम आहे, पण विद्यार्थ्याची हाईट वेगळी असल्यामुळं काही जणांना ती सायकल चालवता येते, बाकीचे जण स्ट्रगल करतात. तेच विद्यार्थ्यांचं वर्गात इंग्लिशच्या बाबतीत होतं. जे हुशार विद्यार्थी आहेत त्यांना समजतं ते पुढे जातात, बाकीचे बरेचसे विद्यार्थी कॉन्फिडन्स नसतो, लक्षात येत नाही, त्यामुळे मागे राहतात. याला ऑप्शन म्हणजे एल्गा आहे. विद्यार्थ्यांच्या लेवलनुसार इंग्लिशची पुस्तकं त्यांना दिली जातील आणि त्यानुसार रोजच्या रोज लेवल वाईज त्यांच्यावर वेगळ्या अप्रोचद्वारे आपल्याकडनं शिकवलं जाईल. हे करताना अजून एक गोष्ट मला इथे खूप आवर्जून नमूद करायला आवडेल. लीड ही अशी एकमेव संस्था आहे जी विद्यार्थ्यांची जी होणारी प्रगती आहे त्याच्या बाबतीत लेखी गॅरंटी देते एखाद्या संस्थेला किंवा शाळेला. इंग्लिशच्या बाबतीत, एल्गाच्या बाबतीत लीडकडनं शाळेला गॅरंटी दिली जाते. प्रत्येक विद्यार्थ्याची एका अकॅडमिक इयरमध्ये 150% ग्रोथ या माध्यमातून 100% होऊन जाईल.
सो त्यामुळं पालकांनी ह्याच्यापुढे जेव्हा तुम्ही एल्गा हा शब्द ऐकाल तेव्हा तुम्ही कन्फ्यूज होऊन जाऊ नका. एल्गा इज नथिंग बट इंग्लिश लँग्वेज, इंग्लिश सब्जेक्ट. तो आपण थोड्याशा वेगळ्या प्रकारे शिकवणार आहोत आणि तो एकदा सब्जेक्ट नीट झाला की ऑटोमॅटिकली मुलांना मॅथ्स आणि EVS पण खूप लवकर समजायला लागतं. हे झालं इंग्लिशबद्दल. आता दुसरा जो मुलांचा सब्जेक्ट असतो की ज्याची थोडीशी त्यांना भीती वाटते तो म्हणजे मॅथ्स. मॅथ्समध्ये बरेचदा आम्ही हे पाहिले आणि ऑब्झर्व केले, एखाद्या मुलाला जर डायरेक्ट कॅल्क्युलेशन विचारलं तर तो पटकन ते कॅल्क्युलेशन करून सांगू शकतो. पण त्याच्याच ऐवजी जर एखादा वर्ड प्रॉब्लेम दिला, म्हणजेच बरेचसे 4-5 सेंटेन्सेसमधलं एक गणित दिलं तर बऱ्याचशा मुलांना कळत नाही की याच्यातनं करायचं काय. सो अगेन हा जो प्रॉब्लेम आहे हा इंग्लिश लँग्वेजशी निगडीत आहे. कारण मुलांना जर काय करायचं हेच नाही कळलं तर ते कॅल्क्युलेशन किती स्ट्रॉंग असले तरी करू नाही शकत. त्यामुळं इंग्लिश झाल्यानंतर मॅथ्सच्या बाबतीत काय होतं, कॉन्क्रीट पद्धतीतनं प्रत्येक विद्यार्थ्याला तो कन्सेप्ट समजवला जातो. त्याच्यासाठी जसं मगाशी पाहिलं तसं स्कूल किटचा खूप उपयोग आहे. पिक्चोरियल पद्धतीमधनं मुलांना आयदर व्हिडिओमधनं किंवा असे जे चार्ट्स लावले त्याच्याद्वारे त्याची क्लॅरिटी जास्त दिली जाते. आणि सगळ्यात शेवटी जे त्यांचे वह्या असतील किंवा नोटबुक्स आहेत किंवा वर्कबुक आहे त्याच्यामध्ये त्यांच्याकडनं जास्तीत जास्त सम्स सोडवून घेतली जातात. सो अशा प्रकारे कॉन्क्रीट पिक्टोरियल ॲबस्ट्रॅक्ट पद्धतीतनं मॅथ्स हा जो विषय आहे हा आपण अधिकाधिक त्यांचा स्ट्रॉंग करतो. तिसरा महत्त्वाचा विषय जर आपण पाहिला तर तो म्हणजे EVS किंवा सायन्स. त्याच्यासाठी सगळ्यात जो सोपा आणि सगळ्यांना आवडेल असा जो एक शिकवण्याचा जो अप्रोच किंवा पद्धत आहे ती म्हणजे लर्निंग बाय डुईंग. तुम्ही स्वतः कृती करा आणि त्यातनं तुम्ही तुमचं शिका. कारण त्याच्यामध्ये एक लॉजिक असं होतं, एखादी गोष्ट आपण जर फक्त ऐकली तर ती आपल्या 1-2 दिवस लक्षात राहते. तुम्ही ती गोष्ट बोलली किंवा पाहिली अजून एक 5-10 दिवस लक्षात राहते. पण प्रत्यक्ष जर आपण काही कृती केली असेल तर त्या गोष्टीचा इम्पॅक्ट हा खूप दिवस, खूप वर्ष, बरेच काळ आपल्या मनात कायमचा राहिलेला असतो. त्यामुळे लीडच्या EVS शिकवण्याच्या पद्धतीमध्ये जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटी बेस्ड टीचिंग लर्निंग खूप आहे. जेणेकरून आपल्याला तर ग्रामीण भागात हा पण एक बेनिफिट असतो की आजूबाजूला खूप स्कोप आहे, तिथं विद्यार्थ्यांना बाहेर जाऊन काही गोष्टी लागोलग दाखवता येतात. तर लीडची जी पुस्तकं आहेत, वर्कबुक आहेत, त्याच्याबरोबर ॲक्टिव्हिटी किट आणि जेव्हा जेव्हा गरज लागेल तेव्हा TVच्या माध्यमातून ई-लर्निंगचे व्हिडिओज देखील मुलांना वर्गात दाखवले जातात. हे करताना आपण एक काळजी घेतलेली आहे, अर्धा तासाचे व्हिडिओज लीड सपोर्ट करत नाही. कारण लीडची ही भूमिका नाही आहे की सगळ्याच्या सगळं शिक्षणच टेक्नॉलॉजीने व्हावं. जास्तीत जास्त हे टीचिंग लर्निंग टीचर्सच्या द्वारे, ॲक्टिव्हिटीद्वारे, इंटरॅक्शनद्वारे व्हायला पाहिजे. जेव्हा जेव्हा एखादी डिफिकल्ट कन्सेप्ट आहे तेव्हा त्यावेळी TVच्या माध्यमातून त्याचा व्हिडिओ दाखवला जातो. हे झालं EVS बद्दल. आता येत्या वर्षी आणखी एक जो बेनिफिट आपल्या मुलांना मिळणार आहे तो म्हणजे लीडच्या कडूनच तुम्हाला कम्प्युटर आणि कोडिंग टेक्निक्स हा देखील विषय पूर्णपणे लीडच्या माध्यमातून मुलांना शिकवला जाईल. आपल्या पालकांपैकी बऱ्याच जणांनी बायजूसचं नाव ऐकलं असेल किंवा वेदांतूचं नाव ऐकलं असेल की जे लोक ऑनलाईन कोडिंग आणि कम्प्युटरचे क्लासेस प्रोव्हाइड करतात. लीडच्या बाबतीत तसंच आहे, परंतु त्यामध्ये फरक हाच आहे की आपल्याला करिक्युलम किंवा अभ्यासाच्या द्वारेच पूर्णपणे लीडला सपोर्ट केला जातो. सो अशा प्रकारे जो लीडचा करिक्युलम किंवा मेथड आहे ही आपल्या शाळेपर्यंत पोहोचणार आहे. आणि पालकांसाठी 2 खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत ज्या आम्ही सांगायला आवडेल. आज जे मी इथे बोललो आहे ते सगळे व्हिडिओज जे आहेत, छोटे छोटे व्हिडिओज, हे शाळेमार्फत तुम्हाला पोहोचवले जातील की एल्गा म्हणजे इंग्लिश कसं शिकवलं जातं, मॅथ्स कसं शिकवलं जातं, EVS आणि कम्प्युटर, हे तुम्ही व्हिडिओ सगळ्यांनी आवर्जून बघा. पालकांनी दुसरी महत्त्वाची सूचना म्हणजे ॲप जे आहे स्टुडंट आणि पेरेंट ॲप ते डाउनलोड करून वापर सुरू करा. म्हणजे मग मुलांना वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये भाग घेता येईल. आणि याही व्यतिरिक्त काही क्वेरीज असतील तर तुम्ही शाळेपर्यंत पोहोचू शकता. माझं सेशन संपवताना मी 2 गोष्टी सांगेन. हे जे कोणी गोष्टी करतात वर्गात ते दुसरे कोणी नसून आपले टीचर्सच आहेत. सो पालकांना हा प्रश्न पडला असेल की ग्रामीण भागात जे टीचर्स असतात त्यांना ही सगळी टेक्नॉलॉजी व्यवस्थित करता येईल का, त्यांना हे सगळं झेपेल का. पण त्याची पूर्ण काळजी लीडनी घेतलेली आहे. वर्षभर टीचर्सना जवळपास 7 ते 8 वेळा इथे येऊन लीडच्या अकॅडमिक एक्सपर्टकडनं ट्रेनिंग दिलं जातं. प्रत्येक टीचरकडे एक टॅबलेट मिळतो. सगळ्यांनी टॅबलेट पालकांनी ऐकला असेल. तो टॅबलेट जो असतो तो त्या TVला कनेक्ट होतो आणि जे काही एल्गाचे लेसन्स आहेत, EVS मॅथ्स आहे, वेगवेगळे व्हिडिओज दाखवायचे, त्या सगळ्या गोष्टी TVद्वारे पूर्णपणे मुलांना दाखवल्या जातात. त्यामुळे कुठल्याही पालकांनी ही काळजी करण्याचं कारण नाही की आता टेक्नॉलॉजी आली तर माझ्या टीचर्सला शाळेच्या आपल्या हे जमेल का, करता येईल का, किंवा एल्गा हे टीचर एल्गा कसं शिकवणार. सो त्याच्यासाठीची पूर्ण तयारी, पूर्ण सोय जी आहे ती लीडनी पूर्णपणे करून ठेवलेली आहे. सो पालकांना माझी नम्र विनंती आहे, तुम्ही सगळ्यांनी जे काही शाळा व्हिडिओज पाठवेल किंवा तुमचे जे व्हॉट्सॲपचे ग्रुप्स असतात
ते जे काही ग्रुप्समध्ये तुम्ही ॲक्टिव्ह राहा, शाळेकडनं वारंवार मेसेजेस येत राहतात, नवीन नवीन गोष्टी ज्या लीडबद्दल घडणार आहेत त्या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. पालकांनी त्याच्यात ॲक्टिव्ह सपोर्ट दाखवा आणि कमीत कमी 2 ते 3 महिने शाळा जे काही करते त्याच्यावर फक्त पालकांनी ट्रस्ट ठेवा. कारण गेल्या 2 वर्षात जे मुलांचं लर्निंग गॅप आलेली आहे, नुकसान झालेलं आहे, ते जादूची छडी अशी कुठलीच नाही आहे की जे एका दिवसात सगळं नीट होईल. ते होण्यासाठी मुलांना परत या गोष्टी येण्यासाठी काही काळ लागेल. सो सुरुवातीचे 2 ते 3 महिने फक्त पालकांनी शाळेवर पूर्ण विश्वास ठेवा की काहीतरी एक नवीन पद्धत शाळेत चालू आहे. शाळेतनं ज्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या जातील त्या तुम्ही फक्त फॉलो करा आणि जितकं जास्तीत जास्त ॲक्टिव्हिटीजमध्ये मुलांना भाग घ्यायला सांगावं लागेल किंवा राधा प्रोत्साहन द्यावं लागेल तेवढं तुम्ही करू शकता. या व्यतिरिक्त काही क्वेरीज असतील तर तुम्ही शाळेकडे नक्की सांगा आणि आम्ही तुम्हाला नक्की मदत करू. धन्यवाद.